आज आपण प्रकरण दुसरे लेसन नंबर 2 पायथागोरस थेरम याला सुरुवात करत आहोत. यापूर्वी तुम्ही स्टडी केलेला आहे त्याचा अभ्यास आधीच. बघा ते दिलेलं आहे, इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स. We know the remaining sides and hypotenuse. See, this is the right angle triangle PQR. Angle PQR is equal to 90 degree. इथे अँगल Q जो आहे तो काय 90 डिग्री आहे. साइड ऑपोजिट टू 90 डिग्री अँगल इज कॉल्ड ॲज अ हायपोटेनियस. बघा 90 डिग्रीच्या समोरची जी साईड आहे त्याला आपण काय म्हणतो हायपोटेनियस. म्हणजे इथे PR काय आहे हायपोटेनियस आहे. Therefore length PR is equal to square of remaining sides. Remaining side is a PQ and second one is a QR. Therefore square of length PQ plus square of length QR. We will write this as PR square is equal to PQ square plus QR square. बघा हेच लिहिलं आहे आपण. म्हणजे PRची लांबी लेंथ PR इज इक्वल टू लेंथ PQ आणि लेंथ ते काय आहे QR आहे त्यांचे स्क्वेअर. तेच आपण असं लिहू शकतो, PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. हे आधीसुद्धा आपण अभ्यास केलं होतं. पुढे आता बघूया आपण पायथागोरस ट्रिपलेट. फॉर एक्झाम्पल 11, 60, 61. Take three numbers. First one is a 11, second one is a 60, next one is a 61. Square of 11 is equal to 121. Square of 60 is equal to 3600 आणि 61चा स्क्वेअर केला तर तो त्या ठिकाणी येतो 3721. मग आता इथे बघा आपण 11चा स्क्वेअर आणि 60चा स्क्वेअर यांची प्लस केली 121 आणि किती 3600 तर ती येते 3721. मग 11 आणि 60चा स्क्वेअर केला तर त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन प्लस जी आहे ती येते 3721 आणि 61चा स्क्वेअर आहे 3721. म्हणजे जो मोठा नंबर आहे लार्ज नंबर त्याचा स्क्वेअर केला आपण आणि उरलेले जे दोन लहान नंबर आहे त्यांचे स्क्वेअर त्या ठिकाणी केले तर त्याची सम ही त्या मोठ्या नंबरच्या स्क्वेअर एवढी असते. म्हणजे या ठिकाणी जो बिग नंबर आहे that is called as a hypotenuse. 61 is a hypotenuse of this right angle triangle and remaining sides length is 11 and 60. आता कोणत्याही प्रकारचं पायथागोरसचे ट्रिपलेट आपल्याला लिहायचं असेल, एक्झामला क्वेश्चन येऊ शकतो, राईट एनी टू पायथागोरस ट्रिपलेट्स. तर मग आपण ते कसं त्या ठिकाणी डायरेक्टली सॉल्व करू शकतो किंवा काढू शकतो. त्यासाठी या ठिकाणी आहे फॉर्म्युला फॉर पायथागोरस ट्रिपलेट. इफ AB are natural numbers and take A is greater than B. कोणतेही दोन नंबर आपण समजा घेतले A आणि B. A हा काय घ्यायचा नेहमी मोठा, A is greater than B. Then A square plus B square, A square minus B square and twice AB. किती नंबर आहेत बघा, एक हा सेकंड आणि हा थर्ड. याला काय म्हणतात पायथागोरसचं
ट्रिपलेट. या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने आपण कोणत्याही प्रकारचं पायथागोरस ट्रिपलेट शोधू शकतो, कितीही शोधू शकतो. आता इथे कोणत्याही व्हॅल्यू आपण या ठिकाणी घ्यायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल a इज इक्वल टू 3 अँड b इज इक्वल टू 2. टेक ऑलवेज a इज ग्रेटर दॅन b. मग आता बघा इथे पहिलं आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. टू फाइंड द फर्स्ट नंबर, a square plus b square is equal to a is a 3 and b is 2. Square of 3 is a 9 and square of 2 is 4. That is equal to 13. The second number is a square minus b square. A is 3, b is 2. Square of 3 is 9 and square of 2 is 4. 9 minus 4, 5. Third number is a twice ab. 2 into the value of a is 3 and b is 2. 2 3 is 6, 6 2 is 12. See the next three number, that is a 13, second one is a 5 and 12. याला काय म्हणतो आपण आता पायथागोरसचं ट्रिपलेट म्हणू शकतात. त्याच्यामध्ये नंबर आपण मागे पुढे कोणत्याही क्रमाने लिहिले तरी चालतात. मग आता इथे बघा लार्ज नंबर आहे 13. 13चा स्क्वेअर किती आहे 169. स्क्वेअर ऑफ 5 25 आणि स्क्वेअर ऑफ 12 144. आता बघा हे दोन नंबर 5चा स्क्वेअर आणि 12चा स्क्वेअर यांची प्लस जर आपण केली तर 5 + 4 9 आणि हे होतात 6 आणि 1. किती येते 169. 13चा स्क्वेअर किती आहे 169. म्हणजे आलं हे पायथागोरसचं ट्रिपलेट. या पद्धतीने कोणतीही एची व्हॅल्यू आणि बीची व्हॅल्यू, बट ए इज ऑलवेज ग्रेटर दॅन बी, असं आपण घेऊन पायथागोरस ट्रिपलेट जे आहे ते फाइंड आउट करू शकतो. एक्झामला क्वेश्चन विचारल्यानंतर 2 किंवा 3 4 5 या पद्धतीने जेवढे ट्रिपलेट्स विचारलेले असतील तेवढे आपल्याला ते काढता आले पाहिजे. बघा नेक्स्ट पण आहे. लास्ट इयर वी हॅव स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ राईट अँगल triangle with angles 30 degree, 60 degree and 90 degree, and second one is with angle 45 degree, 45 degree and 45 degree. The first of all we have to see the right angle triangle is having 30 degree, 60 degree and 90 degree angle. Take angle LMN. Angle M is equal to 90 degree, angle L is 60 degree and angle N is equal to 30 degree. तर तिथे आपण LMN घेतलेलं आहे. त्यांचे अँगलचे मेजरमेंट्स आहेत. गेल्या वर्षी आपण ऑलरेडी ते स्टडी केलेलं आहे. इन राईट अँगल ट्रायंगल द अपोजिट साईड ऑफ अँगल 30. मग अँगल 30 आहे त्याची अपोजिट साईड कोणती येणार आहे LM. लेंथ LM इज इक्वल टू 1/2. 1/2 मीन्स हाफ ऑफ हायपोटेनियस. हायपोटेनियस म्हणजे साईड अपोजिट टू अँगल 90 डिग्री. कोणती 90 डिग्रीच्या अपोजिट साईड LN. LN इज अ हायपोटेनियस. लेंथ ऑफ LN. Here LN is equal to, we have to take 6 centimeter. Therefore 1/2 into 6. 2 3s are 6. That is 3 centimeter. The length of LM is equal to 3 centimeter. The side opposite to angle 30 is a half of hypotenuse. Hypotenuse is a 6 and this side is a 3. The half of 6 is a 3. Then the side opposite to angle 60. Angle 60 opposite side is MN is 3/2 times hypotenuse. Hypotenuse is a same, that is a ln. Under root 3/2 into ln is a 6. 2 3 is a 6. That is 3 under root 3. The side mn is equal to 3 under root 3 centimeter. 3/2 times
the hypotenuse. The next one we have to learn the right angle triangle, that is a 45 degree and 90. Draw the triangle ABC. Angle B is a 90 degree. See, this is a 45. Take C is also 45. The side opposite to this equal angle is also equal. 45 डिग्रीचे अँगल्स आहेत, त्यांच्या अपोजिट साईडसुद्धा काय असणार आहे, इक्वल असणार आहे. 45च्या अपोजिट बघा इथे ए बी आहे, या 45च्या अपोजिट आहे बी सी. दोन्ही साईड काय येणार, इक्वल, कारण त्यांचे बेस अँगल काय आहेत, इक्वल आहेत, कॉन्ग्रंट आहेत. आणि अँगल बी 90 डिग्रीच्या समोरचं काय आहे, हायपोटेनियस. ए सी इज अ हायपोटेनियस. म्हणजे या दोन्ही साईड इक्वल असणार आहे, म्हणजेच ए बी इज इक्वल टू साईड बी सी is equal to 1 upon under root 2 times the hypotenuse. Hypotenuse is a AC. AB is equal to BC is equal to 1 upon under root 2 multiply by काय घ्यायचा, hypotenuse. 1 upon under root 2. Suppose hypotenuse is a 6 under root 2. Take AC is equal to 6 under root 2 centimeter. So under root 2 get cancelled, then 6 centimeter. The side AB is equal to 6 and BC is also 6.